हा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा अत्यंत प्रसिद्ध आणि भावपूर्ण अभंग आहे. यामध्ये त्यांनी संतांच्या सहवासाचे, त्यांच्या कृपेचे आणि त्यांच्या उष्ट्या पत्रावळी प्रसाद ग्रहण करण्याचे महत्त्व सांगितले आहे. बाह्य कर्मकांड आणि सोवळे ओवळे यांपेक्षा संतांची सेवा आणि त्यांचा प्रसाद कसा श्रेष्ठ आहे हे तुकोबाराय येथे सांगतात. या अभंगाचा मराठी भावार्थ खालीलप्रमाणे आहे. भावार्थ. जेविले ते संत मागे उष्टावळी, अवघ्या पत्रावळी करुणी झाडा. एक अर्थ, संत जेवून तृप्त झाले आहेत आणि त्यांच्या उष्ट्या पत्रावळी मागे राहिल्या आहेत. संत तुकाराम महाराज म्हणतात की त्या सर्व पत्रावळी मी स्वतः गोळा करेन, ती जागा झाडून स्वच्छ करेन आणि त्या पत्रावळीवरील उष्टे अन्न प्रसाद मी ग्रहण करेन. येथे संतांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवा करण्याची आणि त्यांच्या ज्ञानाचा प्रसाद मिळवण्याची वृत्ती दिसून येते. ध्रुव. सोवळ्या ओंवळ्या राहिलो निराळा, पासुनी सकळान अवघ्या दुरी ध्रुव. अर्थ, संतांची सेवा करताना आणि त्यांचा प्रसाद घेताना मी सोवळे ओवळे, शुद्ध अशुद्ध किंवा जातीभेद या सर्व गोष्टींपासून वेगळा राहिलो आहे. या बाह्य कर्मकांडांपासून मी स्वतःला दूर ठेवले आहे. संतांचा प्रसाद हा कोणत्याही सोवळ्यापेक्षा पवित्र आहे अशी माझी धारणा आहे. 2. परे परते मज न लागे सांगावे, हे तो देवे बरे शिकविले. 2. अर्थ, वेदांच्या किंवा शास्त्राच्या पलीकडचे जे ज्ञान आहे, परावाणी किंवा ब्रह्मज्ञान, ते मला वेगळे सांगण्याची गरज नाही, कारण साक्षात देवाने, पांडुरंगाने किंवा संतांच्या कृपेने मला ते ज्ञान, तो अनुभव खूप चांगल्या प्रकारे शिकवला आहे. संतांच्या सेवेतूनच मला ते ज्ञान प्राप्त झाले आहे. 3. दुसऱ्या ते आम्ही नाही आतळत, जाणो नि संकेत उभा असे. 3. अर्थ, आम्ही दुसऱ्या कोणालाही स्पर्श करत नाही किंवा द्वैतभावात अडकत नाही. संतांचा काय संकेत आहे, त्यांची काय इच्छा आहे, हे ओळखून मी त्यांच्या सेवेसाठी तत्पर होऊन उभा आहे. मी फक्त त्यांच्या आज्ञेची वाट पाहत आहे. 4. येथे कोणी काही न धरावी शंका, मज चाड एका भोजनाची. 4. अर्थ, मी संतांचे उष्टे खातोय किंवा सोवळे पाळत नाही, याबाबत कोणीही मनात शंका धरू नये. मला फक्त एकाच गोष्टीची चाड, आवड, ओढ आहे, ती म्हणजे संतांच्या पंक्तीला मिळणाऱ्या भोजनाची, ब्रह्मरसाची किंवा त्यांच्या अनुग्रहाची. 5. लांचावला तुका मारितसे झड, पुरविले कोड नारायणे. 5. अर्थ, संत तुकाराम महाराज म्हणतात की मी त्या प्रसादासाठी लांचावलो आहे, अतिशय आतुर झालो आहे. ज्याप्रमाणे एखादा पक्षी भक्ष्यावर झडप घालतो तशी झडप मी त्या प्रसादावर घालत आहे आणि माझ्या मनातील हे कोड, इच्छा, कौतुक खुद्द नारायणाने, देवाने पुरवले आहे. थोडक्यात सारांश. या अभंगातून तुकाराम महाराज नम्रता आणि दास्यभक्तीचा परमोच्च बिंदू मांडतात. संतांच्या मुखातून आलेले ज्ञान आणि त्यांचा सहवास हाच खरा प्रसाद आहे. तो मिळवण्यासाठी अहंकाराचा त्याग करून, लोकलज्जा सोडून आणि सोवळ्या ओवळ्याच्या कर्मकांडात न अडकता सेवेसाठी तत्पर राहिले पाहिजे, हाच मुख्य संदेश यात दिला आहे.